हा काही आजकालचा राजकीय संघर्ष नाहीये। यापूर्वीही या नेत्यांमध्ये अनेकदा राजकीय संघर्ष झडला। आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं संजय राऊत आणि नितेश राणे पुन्हा आमने सामने आले, पण यावेळी हा वाद थेट बर्नॉलपर्यंत येऊन पोहोचला। राणेंनी न्यूज 18 मराठीच्या मुलाखतीत थेट राऊतांना बर्नॉल गिफ्ट दिलं। त्यावरून आता राऊतांनी नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलंय। संजय राजाराम राऊतजी, हे तुम्ही खास तुमच्यासाठी मी आणलेलं आहे। कृपया आज तुम्ही लावा। फार जळण होत असते, पण बर्नॉल एक चांगला प्रॉडक्ट आहे। शांतता तुम्हाला मिळेल, थोडं तुम्ही शांत व्हाल आणि ट्विट पण करण्याचा त्रास थोडा कमी व्हाल। म्हणून हा बर्नॉल लगेच तुमच्या भांडूपच्या तुमच्या घरी पाठवून देतो, जेणेकरून तुम्हाला त्रास कमी होईल या वयामध्ये। कोणी काय पाठवलं असेल भेट म्हणून आनंदानं, तर ते मी स्वीकारेन। आणि अनेकांना इस्पितळामध्ये जखमींना अशा बर्नॉलची गरज असते। आता त्यांनी बर्नॉल का ठेवलं, ते कुठे जखमी झालेत का बघायला पाहिजे। त्यांनी एवढा स्टॉक आणून ठेवला होता। हा बघा, हे धंदे बंद करा आणि चांगल्या पद्धतीने राज्य करा, एवढेच मी त्यांना सल्ला देणार। आपण तरुण आहात, अनेक पक्षांतर करून आपल्याला आता सत्ता मिळालेली आहे। आणि यानंतर एक अतिशय आनंदाची बातमी राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचं दमदार आगमन झालंय। त्यामुळे सिंधुदुर्गसह राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळतोय। कणकवलीच्या कुंडाघाट, उमरडसह सह्याद्रीच्या पट्ट्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतोय। त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला, तर सांगली जिल्ह्याच्या कवठे महांकाळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। अग्रण, दुळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। पावसानं नागरिकांना चांगलं झोडपून काढलं। पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं असून जनजीवन काही काळ विस्कळीत झालंय। दरम्यान जळगाव जिल्ह्यातही गारपिटीसह मुसळधार पाऊस सुरू आहे। मुक्ताईनगर, सावदा, फैजपूर या भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। मुक्ताईनगरच्या कुरा काकोडा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा झाला। हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने किल्ले रायगड दुमदुमून गेला। संभाजी राजे छत्रपतींच्या हस्ते शिवराज्याभिषेक राज सदरेवर हा सोहळा पार पडला। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी अनेक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। तर कोल्हापुरातही शाहू पॅलेसमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला। शाहू पॅलेसमध्ये खासदार शाहू महाराजांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला। तर पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर सोन्याच्या नाण्यांचा अभिषेक करण्यात आला।